माझ्या वडिलांनी मला एका ठिकाणी नेलं आणि तिथे सोडून पुन्हा आलेच नाही. मी त्यांची वाट पाहत बसस्टँडवरती उभी होते. खूप गाड्या येऊन गेल्या, पण माझे वडील माझ्याकडे आलेच नाही. मला स्टँडचे नावसुद्धा माहिती नव्हतं. कोणती बस कुठून पकडायची हे माहिती नव्हतं. पण माझ्या वडिलांनी माझ्यासोबत बाप नावाला तो कलंकच होता. माझी आई, माझे वडील, आम्ही सगळे खूप आनंदामध्ये होतो. कोणत्याच गोष्टीची कमतरता घरामध्ये नव्हती. मिडल क्लास फॅमिलीतली आम्ही लोक. एक टाईमचं आणायचं, आनंदामध्ये खायचं, पुन्हा दुसऱ्या दिवसाचा विचार करायचा. किती पैसे आपल्याकडे आहेत, किती जमा ठेव आहे याचा आपण कधीच विचार करत नाही. तसेच आमची सुद्धा फॅमिली होती. तोपर्यंत आम्ही सगळे आनंदात होतो. सगळ्यात गोष्टी खूप मजेत होत्या. माझ्या वडिलांना मुलगा पाहिजे होता, पण माझ्या वडिलांची ही एक इच्छा पूर्ण झालीच नाही. आता आम्ही 7 जणी बहिणी झालो होतो. आता गरिबी असल्यामुळे 2-3 लोक कसेही आम्ही आनंदात होतो. पण आता 7 बहिणी झाल्यानंतर माझ्या वडिलांची मानसिकता जरा काही थोडीशी बदलू लागली होती. सखा बाप पका वैरी झाल्यासारखा वाटत होता. रोज रोज घरामध्ये आता भांडणं होत होती. असं वाटत होतं आता नक्कीच आमचा वडील आम्हाला मारून टाकणार आहेत की काय, असं वाटायचं. माझ्या वडिलांचा चेहरा बघण्यासारखा होत होता. मी घरामध्ये सगळ्यात मोठी होते, त्याच्यामुळे सगळ्या काही गोष्टी मला समजत होत्या. पण माझ्या काही बहिणी खूपच लहान होत्या. त्यांना काही गोष्टींची समजही नव्हती. आता माझे वडील माझ्या आईला म्हणाले, तुला 7 मुली पाहिजे झाल्या आहेत. या 7ही बोजा घेऊन पुढे जाणार आहेस. माझे वडिलांनी माझ्या आईला सांगितले, आता ह्या मुली आपण सगळ्यांना वाटून देऊ, म्हणजे आपला बोजा कमी होऊन जाईल. पण माझी आई म्हणाली, तुम्ही वेडे झाले आहात का? कोणी स्वतःच्या मुलींना वाटतं का? तो प्रसाद एका मंदिरातला, त्याला वाटायला निघालात. अहो, त्या आपल्या मुली आहेत. आपण असं करू शकत नाही. तुम्हाला मुलाची हौस होती, मला नाही. त्याच्यामुळे एवढ्या मुली झाल्या आहेत. आता ह्या सुद्धा आपल्याला सांभाळायच्या आहे. आपल्या मुली आपल्याला खूप काही करतील, त्याच्यामुळे आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. ते करू शकतात. माझे वडील म्हणाले, तू वेडी झाली आहेस का? आपल्याकडे संपत्ती तरी काय आहे त्यांना देण्यासाठी? आता आपण एक मुली पिकवून टाकू आणि एखादा मुलगा दत्तक घेऊ. माझी आई म्हणाली, तुम्ही मुलगा दत्तक घ्या, पण मी माझ्या मुलींना एकटं सोडणार नाही. मी माझ्या मुलींना घेऊन रोडवरती राहील, पण मी माझ्या मुलींना विकून देणार नाही. माझे वडील म्हणाले, ठीक आहे, तू माझं मेलेलं तोंड पाहशील. 7 मुली मारण्यापेक्षा एक नवरा मेल्याने काहीही फरक पडणार नाही. नाहीतरी तुम्ही आम्हाला सोडून द्या. मी पुन्हा कधीच घराची पायरी चढणार नाही. माझ्या वडिलांचं डोकं फिरलं आणि माझ्या वडिलांचं आणि माझ्या आईचं खूप भांडण झालं. माझ्या आईला माझ्या वडिलांनी भांड्यांच्या मांडणीवरती लोटलं. माझ्या आईच्या डोक्यामध्ये मांडणीचा खिळा डोक्यामध्ये शिरला. त्याच्यामुळे माझी आई जागीच दगावली. आमची बाजू घेणारी, आमची हिंमत, आमची साथ ही आता खचून गेली होती आणि तिथेच प्राण सोडला होता. आता आमची आई आम्हाला या जगामध्ये पुन्हा भेटणार नव्हती. आता आमच्या बापाबरोबरच आम्हाला आयुष्य काढायचं होतं. एवढं आयुष्य कसं जाणार याचाच आता आम्ही विचार करू लागलो होतो. माझ्या बापाने मागचा पुढचा कोणताच विचार केला नाही. जेव्हा माझ्या आईच्या अंत्यसंस्काराला जेवढी माणसं येत होती त्या सगळ्यांना सांगू लागले होते, तुम्हाला कोणाला दत्तक मुलगी पाहिजे असेल तर सांगा. तुम्हाला जी मुलगी पाहिजे ती तुम्ही घेऊन जाऊ शकता. आम्ही 7ही जणी बहिणी होतो. त्याच्यामध्ये एकही भाऊ नव्हता. माझ्या वडिलांना सगळेजण म्हणू लागले होते, हो बरोबर आहे, एकटा माणूस आता 7 मुलींना कसं काय सांभाळणार हो? म्हणून माझ्या वडिलांनी आता आमचा लिलाव करण्याचं ठरवलं होतं. माझ्या आईचा अंत्यसंस्कार झाला कुठे लगेच आम्हाला लिलावाला उभं केलं म्हणता येईल. कारण माझे वडील आता आमच्यातूनच पैसा कमवणार होते असंच मला वाटत होतं. मी माझ्या वडिलांना म्हणाले, बाबा आम्हाला तुम्हाला सोडून कुठेही जायचं नाही हो. आम्ही 7 बहिणी खूप रडू लागलो होतो. माझ्या 3 बहिणींना खूपच लहान होत्या, त्यांना तर काहीच समज नव्हती. माझी एक बहीण पण नुकतीच झाली होती. तिला आई म्हणजे काय हे सुद्धा कळत नव्हतं. त्यावेळेला तिच्या आईसुद्धा मीच झाले होते. सगळ्यांमध्ये मी मोठी होते. माझ्या लहान्या बहिणीचं मी सगळं काही संगोपन करत होते. तिला आंघोळ घालण्यापासून तिला खाऊ पिऊ घालत होते. तिला सगळ्यात पहिलं माझ्या वडिलांनी लिलावाला काढलं होतं. तिला घेण्यासाठी लाखोंनी गर्दी होऊ लागली होती. कारण ती दिसायला खूप छान होती आणि लहान होती. सगळेजण म्हणत होते, लहान आहे तिला आम्ही घेऊ, मोठ्या मुलींना आम्ही घेणार नाही.
तेव्हा माझे वडील म्हणाले, उलटी लहानांनाही घ्या आणि मोठ्यांना पण घ्या, म्हणजे तुमच्या घरामध्ये जर काम असतील तर त्या सगळं काम करतील. तेव्हा आम्ही माझ्या वडिलांना म्हणू लागले, बाबा आता आई तर आम्हाला सोडून गेली आहे, तुम्ही तरी आम्हाला सोडू नका ना. पण बाबा म्हणाले, तुमचे 7 जणींचं कोण करणार? माझंच कोण करणार नाही, तुमचं इतकं 7 जणींचं कोण करणार आहे? तेव्हा मी सगळ्यात मोठी होती. मी म्हणाले, बाबा मी करेल ना, तुम्ही त्यांची काही काळजी करू नका. बाबा मला खूप रागाने बघू लागले होते. ते म्हणाले, तुला सुद्धा मी कोणाला तरी दिलं आहे, हे ध्यानात ठेव. तू सुद्धा इथे जास्त दिवस राहणार नाही, कारण मला मुलगा हवा होता, मुली पाहिजे नव्हती. तेव्हा माझे वडील म्हणाले, तुम्ही 7ही मुलं असती तर मी एकाला सुद्धा कोणाला दिलं नसतं, पण तुम्ही मुली आहात म्हणून मी दुसऱ्याला देणार आहे. माझ्या बाबांची मानसिकता एवढी खराब आहे हे मला पहिला टाईमच कळालं, कारण माझे बाबा आमच्या 7ही बहिणींचा इतका रागराग करतात हे मला आत्ताच समजलं होतं. माझ्या आई असताना माझ्या आईने आमच्यापर्यंत येऊच दिलं नाही, कारण ती आमच्यामधला दुवा होती. ती आमच्या संकटावरती स्वतःचं रक्षण करत होती आणि आम्हाला सावध आणि सावरत होती, अशी ती आमची आई होती. मला माझ्या आईची खूप आठवण येत होती आणि डोळ्यातून अश्रूसुद्धा थांबत नव्हते, कारण आई असताना मी खूप आनंदात आणि खूप खुश होते. पहिले चटणी भाकर खात होतो, पण आनंदाने तिच्या पदराखाली राहत होतो. आता तो पदरही नाही आणि आमची आईही नाही, तर आता आम्हाला कोणीच व्यवस्थित जीवसुद्धा लावणार नाही. सगळ्यात लहान या बहिणीला माझ्या वडिलांनी आमच्या शेजारच्या काकूंच्या मुलीला दिलं, कारण तिला मूलबाळ होत नव्हतं म्हणून तिने लहान मुलीला घेतलं. ती म्हणाली, मला मोठी मुलं नको आहेत, मला आईचं मातृत्व अनुभवायचं आहे, म्हणून मी तिला लहानीला घेते. माझ्या सगळ्यात लहान बहिणीला तिने घेतलं. 6 नंबरच्या बहिणीला शहरामध्ये एका माणसाला कोणीच नव्हतं. तो म्हणाला, माझे खूप जायदाद आहे, पण मला वारीस नाही, म्हणून मला एक मुलगी हवी आहे. मुलगा नको. माझ्या स्वतःच्या मुलाने मला त्याच्या आयुष्यातून बेदखल केलं आहे, म्हणून सगळी काही संपत्ती मला मुलीसाठी दान करायची आहे. म्हणून मी 6व्या नंबरच्या बहिणीला त्यांनी स्वतः घेतलं. 5 नंबरची बहीण ही आमच्या खूप लांबच्या नातेवाईकांना दिली. त्या दाम्पत्याला मूल होत नव्हतं, त्यांनी माझ्या 5 नंबरच्या बहिणीला घेतलं. असं सगळ्यांना माझ्या वडिलांनी देऊन टाकलं होतं. प्रत्येकाकडून पैसे घेतले होते, प्रत्येकाकडून कागदपत्र लिहून घेतले होते. पुन्हा या मुली दारात येणार नाही, यांचा आणि माझा आता इथून पुढे कोणताही संबंध राहणार नाही. आता राहिला होता तर मी एकटी. मी आता मोठी झाली होती. माझे बाबा म्हणाले होते, तुला सुद्धा मी कोणाला तरी दिला आहे. तेव्हा माझ्या बाबाने एका बाईबरोबर माझा लिलाव केला होता. ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून तिथली एक वेश्या बाजारामध्ये माझा लिलाव माझ्या बाबांनी त्या महिलेकडून 3 लाख रुपये घेऊन मला विकलं होतं. त्या बाईला सांगितलं होतं, मी हिचा बाप आहे आणि ही माझी मुलगी आहे. इथून पुढे माझं आणि हिचं कोणतंही नातं नाही. इथून पुढे माझं नातं संपलं. हिला पुन्हा माझ्या घरी कधीही पाठवू नको. तिकडे त्यांनी मारून टाकलं, पण पुन्हा मला तिचं तोंडसुद्धा बघायचं नाही. असं म्हटल्यानंतर माझे बाबा तिथून निघून आले. मी रडू लागले होते, ओरडू लागले होते, गागू लागले होते, बाबा मला इथे राहायचं नाही, तुम्ही मला तुमच्याबरोबर घरी न्या ना, मला इथे नाही राहायचं. पण माझे बाबा ऐकायला तयारच नाही. माझे बाबा म्हणाले, पुन्हा मला बाबा म्हणशील तर तुझं तोंड फोडून हातात दे. मला बाबा म्हणू नको, मला मुलगा हवा आहे, असे म्हणत ते तिथून निघून आले. तेव्हा मी खूप रडू लागले होते. माझ्या बाबांनी पुन्हा एकदा सुद्धा वळून बघितलं नाही. माझ्या मुली कशी आहे. आम्ही त्यांच्या रागाच्या दोषाने आम्हाला लांब ठेवलं होतं, पण देवाच्या कृपेने माझ्या 7ही बहिणींचं खूप चांगलं चाललं होतं. माझंही तसं आधी वाईट झालं होतं, पण नंतरून तिथल्या त्या बाईनेच माझ्याविषयी प्रेम फुटलं आणि तिनेच मला दत्तक घेतलं. ती म्हणाली, एवढी छान मुलगी मला स्वतःला तर होऊ शकणार नाही, मलाच तिने दत्तक घेतलं आणि तिने मला दूर लांब नातेवाईकाकडे शिकायला पाठवलं. तिथे माझे सगळे काही लाड पुरवले गेले होते. माझे चांगले सगळं चालू होतं. असं ऐकायला आलं होतं की माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगा झाला होता.
मुलासाठी त्यांनी खूप संपत्तीसुद्धा कमवली होती. ते खूप आनंदात होते. पण जेव्हा मुलगा मोठा झाला तेव्हा त्यांना गरज होती त्यावेळेला मुलाने त्याला लाथ मारली होती आणि आता ते अनाथ आश्रमामध्ये राहत होते असं आम्हाला ऐकायला आलं होतं. मला चांगल्यापैकी माझे वडील आठवत होते. मला असं वाटत होतं एकदा तरी जाऊन मी त्यांना बघावं, माझे वडील कसे आहेत. माझ्या आईचे सुद्धा मला आठवण येत होती. असं वाटत होतं माझी आई आता पाहिजे होती. मी खूप शिकली होती, खूप मोठी झाली होती, IPS ऑफिसर बनले होते. माझ्या सगळ्या काही बहिणी लांब होत्या, पण सगळ्यांचं काही चांगलं झालं होतं. चांगल्या ठिकाणी जॉबला लागल्या होत्या. खूप चांगलं शिक्षणसुद्धा झालं होतं. सगळ्यात चांगलं सगळ्यांचं झालं होतं. पण आम्हाला ज्यांनी विकलं होतं, प्रसादासारखं वाटलं होतं, त्याचं मात्र खूपच हाल झाले होते. आता तो वृद्धाश्रमामध्ये होता. ज्या मुलासाठी त्यांनी आम्हाला लांब केलं होतं तो त्याच्याकडे बघतसुद्धा नव्हता. ज्या मुलींना विकलं होतं, ज्यांनी त्यांना दत्तक घेतलं होतं, त्या मुलीने त्या आईवडिलांसाठी त्यांचा जीवाचा प्राणाचा भाजी लावली होती. त्यांना कधी एकटं सोडलं नव्हतं. त्यांना त्यांच्या आईवडिलांसारखं सांभाळलं होतं आणि त्यांच्या नवऱ्यांनासुद्धा त्यांनी त्यांच्या घरामध्ये आणून ठेवलं होतं. पण त्या आईवडिलांना सोडून दुसरीकडे राहायला गेल्या नाही. माझ्या वडिलांना एकदा मी अनाथ आश्रमामध्ये बघायला गेले. ते एकटेच बसले होते. त्यांची अवस्था मला बघवतसुद्धा नव्हती. त्यांना मी म्हणाले, बाबा मी तुमची मुलगी. कोणती माझी मुलगी आहे? त्यांना विसर पडला होता. तेव्हा मी त्यांना म्हणाले, पहिल्या बायकोची मी तुमची पहिली मुलगी, जिला तुम्ही वेश्यकाम करण्यासाठी सोडून दिलं होतं ती मुलगी आज IPS ऑफिसर बनली आहे. तेही त्या बाईने तिच्यासाठी खूप काही केलं आहे. मी तिला आयुष्यात कधीच विसरणार नाही. तिने मला तिची मुलगी म्हणून सांभाळलं. तुमच्या मुलाने तुम्हाला इथे का सोडलं आहे? तेव्हा त्यांना खूप रडायला आलं आणि म्हणाले, तो फक्त त्याच्या बायकोचंच ऐकतो, तो कोणाचंच ऐकत नाही. माझी बायको आता वारली आहे, त्याच्यामुळे माझं आता खूपच हाल झाले आहेत. मला तू भेटायला सुद्धा येत नाही, तो माझ्याकडे बघतसुद्धा नाही, मला खायला प्यायला सुद्धा नीट देत नाही. असं वाटतंय मी तुमच्या 7ही बहिणींचा सांभाळ केला असता तर बरं झालं असतं. आज 7ही मुली माझ्याजवळ असत्या, पण हा मुलगा मला काहीच लक्ष देत नाही. माझ्या 7ही मुली माझ्याजवळ येतील का? तेव्हा मी म्हणाले, ज्या वेळेला तुमच्याजवळ होत्या त्यावेळेला तुम्ही त्यांना दूर पाठवलं आणि आता तुमच्याजवळ येतील का? हे शक्य नाही. तुम्ही जे देवाने दिलं आहे ते तुम्ही आनंदाने स्वीकार करा, नाहीतर जे आहे ते पण जातं आणि जे दुसरं येतं ते आपल्याला स्वीकारत नाही आणि आपलं मनासारखं काही करता येत नाही. त्यांना वाटलं तेच करतात, म्हणून देवाने पहिले दिलेली संतान ती आपली असते. मुलगा असो किंवा मुलगी असो याच्यामध्ये भेद करू नये. मुलगाही आपला आणि मुलगीही आपली. मुलापेक्षा मुलगी आईवडिलांचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करते. तर मित्रांनो, ही गोष्ट पूर्ण काल्पनिक आहे. तिचा कोणाशी काही संबंध नाही. संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा. छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.